बापरे, त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी शेअर्स खरेदी करण्यासाठी माझा वेड्यासारखा पैसा खर्च झाला. असो, पण त्याचे रिझल्ट दिसतीलच ना. मी बेस्ट ब्रँड अँबॅसेडर आहे हे प्रूव्ह होईलच. आणि मग अहिल्याचा माझ्यावरचा विश्वास वाढेल. आय एम सो शुअर अबाउट इट. अनुष्का मॅडम, अहिल्या मॅडमनी तुम्हाला बाहेर प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलवलंय. आलेच. ही दिशा का सतत कॉल करतेय? ह्याच्यासाठीच करत असेल की माझ्यासाठी काय करतेयस, प्रयत्न करतेयस की नाही? आता हिला कसं सांगू की मी किती प्रयत्न करतेय ते? नाही, मी आज तुझा कॉल उचलणार नाही. हिचा कॉल उचलून मला माझा मूड ऑफ नाही करायचा. अनुष्का, तुला माझा निर्णय मान्य आहे ना? मॅम, तुम्ही जे काही बोलता ते बरोबर बोलता. मला माझी चूक कळाली आहे. या पदासाठी पारूच योग्य आहे. आणि मला आदित्यचा खूप अभिमान वाटतो. तो कायम पारूसोबत आय एम सॉरी सत्यासोबत उभा राहिला. आदित्य, तू बरोबर होतास. या पदावर पारूचाच हक्क आहे. अनुष्का खरंच पारूसाठी ब्रँड अँबॅसेडर पद सोडते की काय? पारू, ये समोर. पारू, जा लवकर जा. पारू, ह्या सगळ्यांसमोर आज आम्हाला सांग की तू ही जबाबदारी पेलायला तयार आहेस ना? माझ्या देवी आईचा शबूत माझ्यासाठी अंतिम आहे. अनुष्का, प्लीज डू दी ऑनर. किती काय काय सुरू आहे या आयुष्यात. शांतपणे बसून विचार करायला सुद्धा वेळ नाही. एका पाठोपाठ एक गोष्टी घडतच आहे. आईसोबत अबोला धरला, प्रीतम सोबतचं भांडण, या सगळ्यात मी साखरपुड्याला होकार दिला. ज्या डोळ्यांच्या मी प्रेमात आहे ते कोणाचं आहे मला खरंच कळले नाही.
मला आतून असं खूप वाटतंय की तू माझ्या जवळपास आहे, पण मी तुला शोधूच शकत नाही. तू साक्षी आहेस माझ्या परवासाचा, माझ्या घालमेलाचा, माझ्या आयुष्याच्या सत्याचा. तुला सांगू, कधी कधी ना मला कळतच नाही की माझा परवास इथपर्यंत कसा आला ते. माझ्या देवी आईंच्या सेवेचं भाबडं सपन घेऊन मी या घरात आले. माझ्या देवी आईंचं घर हे माझं कधी झालं हे मला कळलंच नाही. तूच आहे आमच्या मधला दुवा. पण तू कुठेही असलीस ना, तरी आपण एकाच आबाळाखाली आहोत याचं समाधान आहे. जबाबदारी म्हणून सुरू झालेलं नात्याचं रूपांतर पिरमात कसं झालं हे बी मला कळलं नाही. त्रास होतोय मला बी. आदित्य सरांचाच उद्या साखरपुडा होणार आहे. त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे. पण मी बी पारो आहे. मी बी हार मानणार नाही. या अशा गोष्टींमुळे मी माझ्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही. काय बी झालं ना तरी